तुम्ही एक व्यावसायिक आहात आणि तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही तुमच्या प्रोडक्ट सर्व्हिस विकलं तर तुम्ही अर्निंग करू शकाल. आता ऑब्वियस आहे जेवढे जास्त प्रोडक्ट सर्व्हिस विकाल तेवढी जास्त तुमची अर्निंग होईल. मग होतं काय, आपण वेगवेगळे मार्ग शोधतो बिझनेस वाढवण्याचे. आपण सगळ्यात पहिलं बघतो मार्केटिंग. मग मार्केटिंगमध्ये काय येतं, ऑफलाईन मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग. मग आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो. आपण फेसबुकला ॲड रन करतो, गुगलला करतो, यूट्यूबला करतो, आपण गुगल माय बिझनेस करतो, यूट्यूबला व्हिडिओ टाकतो, इंस्टाग्रामला रील टाकतो आणि सगळं करूनसुद्धा मनावा तेवढा रिस्पॉन्स येत नाही. हे बघा, मी 8 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहे. मी 8 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये आहे आणि मला एक गोष्ट समजली, की आपण जेवढा सहज विचार करतो तेवढं हे सोपं नाही आहे. म्हणजे मी फेसबुकला बजेट दिलं, फेसबुकनी लोकांना ॲड दाखवली, लोकांनी क्लिक केलं, मी त्यांना म्हटलं विकत घ्या, लोकं विकत घेतील. एवढं सोपं नाही आहे. मला एक गोष्ट समजली, बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट कुठली गोष्ट असेल, तर ती फंडामेंटल आहे. फंडामेंटल म्हणजे काय? बिझनेसमध्ये एक फंडामेंटल खूप चालतं, ते म्हणजे ट्रस्ट, विश्वास. तुम्ही ॲड चालली नाही, तेव्हा हा विचार करायचा, की मी तो ट्रस्ट कसा गेन करू? जर कोणी पैसे देत नाही आहे, तर मी ट्रस्ट कसा गेन करू? ट्रस्ट हा एक प्रकार आहे. त्यानंतर तुमच्या टार्गेट ऑडियन्सनुसार तुम्हाला तशी ब्रँडिंग करावी लागते. त्यानंतर तुम्हाला मार्केटिंगची लँग्वेज बोलावी लागते. सेल्स कॉलमध्ये सेल्सची लँग्वेज बोलावी लागते. जर तुम्ही सरफेस लेवलच्या गोष्टी केल्या म्हणजे स्ट्रॅटर्जी, गिमिक्स, टेक्निक्स, फनेल, काही रिझल्ट नाही येणार. पण तुम्ही फंडामेंटलनी गेलात, की नेमकं लोकांना काय हवं आहे? माझ्या एरियातल्या लोकांना खरंच हे कळतं का? त्यांना अपॉइंटमेंट बुकिंग करतात का ते लोकं? जेव्हा तुम्ही या लेव्हलनी विचार करायला लागाल ना, तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात होईल. तर मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे, जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल, तर 2च गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट फंडामेंटल विचार करायचा आणि दुसरी गोष्ट ग्राहकाच्या जागेमध्ये मी असलो असतो, तर मी जे प्रकारे प्रमोशन करतोय, मी रिस्पॉन्स केला असता का? तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. आय होप तुम्हाला यातून काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल. धन्यवाद.